नमस्कार, मी ज्योती आपल्या ज्योती पटेकर किचनमध्ये स्वागत करीत आहे। कित्येक जणांची सकाळ ही चहाशिवाय होतच नाही आणि आता त्यामध्ये भरपूर थंडी देखील चालू झालेली आहे। आता ह्या थंडीमध्ये आपल्याला कडक फक्कड असा टपरीसारखा चहा मिळाला तर किती बरं मजा येईल। परंतु असा चहा घरामध्ये बनतच नाही, तर का बरं बनत नाही? त्यासाठी ते लोक कोणकोणते मसाले वापरतात आणि त्यासाठी कोणत्या बरं टिप्स वापरतात? तर चला ह्याच आपण जाणून घेऊया आणि त्याचबरोबर आपण रेसिपीसुद्धा पाहूया। तर इथे मी आज 3 कप चहा करणार आहे। तर त्यासाठी मी 3 कप पाणी घेतलेलं आहे। जो टपरीवरचा ग्लास असतो ना, तोच मी इथे वापरलेला आहे। तर टपरीवरच्या चहामध्ये असा मसाला वापरला जातो, ज्यामध्ये अद्रक असते, लवंग, दालचिनी आणि हिरवी वेलची असते। लवंगी थोडी घ्यायची आपल्याला, म्हणजे मी फक्त इथे 2च लवंगा घेतलेल्या आहेत। त्यामुळे जर आपण लवंगा जास्त घेतले तर चहा थोडासा तिखट देखील होऊ शकतो। आता ह्यामध्ये तुम्ही काळी मिरी देखील घालू शकता, म्हणजे थंडीमध्ये ही काळी मिरी आपल्या घशाला आराम देते त्यामुळे। आता हे जे मसाले आहेत ते खलबत्त्यामध्ये अगदी ओबडधोबड आपल्याला थोडेसे असे कुटून घ्यायचे आहेत। अगदी बारीक कुटायचे नाही, थोडेसे अगदी हलके कुटून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याचे फ्लेवर थोडे आपले चहामध्ये म्हणजे पाण्यामध्ये उतरले पाहिजे। पाहू शकता अगदी ओबडधोबड मी 2 सेकंद फक्त कुटून घेतलेले आहेत। आता हे मसाले आपण उकळत ठेवलेल्या पाण्यामध्ये घालून छान असे ह्यालासुद्धा अगदी 2-4 मिनटं उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्यांचा अर्क पाण्यामध्ये उतरला जाईल आणि आपल्या चहाला त्यामुळे सुगंध आणि स्वाद अगदी सुंदर येईल। तुम्ही जर कधी टपरीवरचा चहा प्यायला गेलात ना, तर तिथे ह्याच मसाल्यांचा खूप सुगंध येत असतो आणि त्यामुळे आपल्याला हा चहा पिण्याची इच्छा होत असते। आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। तर इथे मी 1.5 कप दूध घेतलेलं आहे। 3 कप मी चहा करणार आहे, तर त्यासाठी मी 1.5 कप दूध घालणार आहे। आणि दूध आपल्याला रूम टेम्परेचरचं किंवा गरम केलेलंच घ्यायचं आहे। अगदी फ्रीजमधलं थंडगार दूध घ्यायचं नाही। दूध जर तुम्ही थंडगार घेतलं तर काय होईल, हे दुधाची जी मलई असते, म्हणजे जी साय तेलकटपणा असतो ना, तो सगळा वर येईल आणि आपला चहा देखील तेलकट होईल आणि जसा टपरीवरचा चहा लागतो तसा अजिबातच लागणार नाही। आता हे दूधसुद्धा आपल्याला ह्या पाण्यासोबत चांगलं उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण अगोदर यामध्ये मसाले घातले होते ते ह्या दुधामध्ये सुद्धा छान उतरले जातील। आता ह्या दुधाला सुद्धा छान उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर। तर 3 कप चहा करणार आहे, त्यासाठी मी 3 चमचे साखर घेणार आहे। तुम्ही इथे साखरेचं जर तुम्हाला गोड किंवा कमी गोड चहा आवडत असेल तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता, परंतु 3 कपासाठी मी 3 चमचे साखर घेणार आहे। टपरीवरचा चहा अजिबात गोड नसतो, तुम्ही जर कधी नोटीस केलं तर। आता हे साखर आपल्याला ह्या पाण्यासोबत चांगली उकळवून घ्यायची आहे, म्हणजे पाणी आणि दूध आणि साखर आपल्याला चांगली मिक्स करून उकळवून घ्यायची आहे। खूप छान ही साखरसुद्धा ह्या पाण्यामध्ये विरघळली पाहिजे। काही जण काय करतात, अगदी शेवटी साखर घालतात, तर तसं करू नका, कारण साखर घातली की ही दूध पुन्हा असं पातळ होतं आणि त्यामुळे आपला चहा पातळ होतो। त्यामुळे साखर आपल्याला अगोदरच घालायची आहे। आता साखर छान विरघळली की ह्यामध्ये अगदी शेवटी आपण चहापत्ती घालणार आहोत, म्हणजे चहा पावडर घालणार आहोत आणि ही चहा पावडरसुद्धा आपल्याला 2-3 मिनटं छान शिजवून घ्यायची आहे, म्हणजे उकळवून घ्यायचा आहे चहा आपल्याला आणि सतत असा ढवळत राहायचं आहे। पाहू शकता खूप सुंदर रंग आलेला आहे चहाचा। अगदी आपला परफेक्ट चहा इथे तयार झालेला आहे आणि आपलं अगोदर दूध वगैरे उकळलेलं आहे, त्यामुळे ही चहापत्ती म्हणजे चहा पावडरसुद्धा पटकन उकळली जाते। आता इथे चहा तर आपला सुंदर तयार झालेला आहे। आता आपण हा गाळून घेऊया कपांमध्ये। पाहू शकता खूप सुंदर चहा तयार झालेला आहे। आता एका भांड्यामध्ये आम्ही हा चहा अगोदर गाळून घेतला आणि मग ह्या कपामध्ये म्हणजे ह्या ग्लासमध्ये मी ओतून घेतलेला आहे। तर इथे आपला टपरीवरचा गरमागरम चहा तयार झालेला आहे। खूप सुंदर रंग आलेला आहे आणि खूप सुंदर याचा फ्लेवर आलेला आहे, म्हणजे जसा टपरीवर मिळतो अगदी त्याच पद्धतीने। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा चहा घरी नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।